हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? काल आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं KLMN शेल्स बद्दल आणि आज आपण त्याच्या सबशेल्स बद्दल डिटेल समजतोय. आणि हे सगळं आपण कशासाठी करतोय तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पार्ट खूप स्ट्रॉंग करायचा असल्यामुळे आपण हे एकदम बेसिक पासून जातो. नाहीतर मी डायरेक्टलीही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगू शकली असती, पण त्याचा काही उपयोग झाला नसता. त्यामुळे आपण शेल्स पहिले शिकलो. KLMN शेल्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग आपण घेतलेलं आहे. कोणी जर ते पहिलं बघितलं नसेल तर प्लीज पहिले ते जाऊन बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला दिलेली असेल. ठीक आहे. आणि आता आपण शिकणार आहे सबशेल्स बद्दल. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. तर पेशन्स ठेवायचा ह्या पार्टसाठी, कारण पेशन्स खूप गरजेचं आहे. कारण थोडासा टॉपिक जो आहे तो एकदम कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे सबशेल्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग करूया. सबशेल्स म्हणजे काय, तर ज्यांना ज्यांना शेल्स माहिती असेल त्यांनाच सबशेल्स समजणार आहे. त्याच्यामुळे पहिले मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे, ज्यांनी कोणी शेल्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग घेतलं नसेल प्लीज आधी तो व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आपण. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, थोडंसं ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊ. न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि इलेक्ट्रॉन हे रॅन्डमली फिरत नाही. इलेक्ट्रॉनची स्वतःची फिरण्याची फिक्स पोझिशन असते आणि त्या पोझिशन्सलाच आपण शेल्स असं म्हणतो. आता जसं आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं, शेल्सला वेगवेगळे नावं आहे. KLMNOP असे वेगवेगळे शेल्सचे काय आहेत, नावं आहेत. पण शेल्स पण स्वतःमध्ये सब डिवायडेड होऊ शकतात आणि त्यालाच आपण सब शेल्स म्हणतो. डेफिनेशन बघूया केमिस्ट्री लँग्वेजमध्ये. अ सबशेल इज अ डिव्हिजन ऑफ शेल्स. म्हणजेच शेल्सला सब डिवायडेड केलेलं आहे आणि त्यालाच वेगवेगळे नावं दिलेले आहेत. SPDF असे वेगवेगळे. ठीक आहे. इच शेल्स कंटेन डिफरंट टाईप ऑफ सबशेल्स. म्हणजे के शेल मध्ये किंवा L शेल मध्ये वेगवेगळे सबशेल असू शकतात. के शेल हा S सबसेलचा बनलेला आहे. L शेल हा S आणि P चा बनलेला आहे. KLM शेल हा SPD चा बनलेला आहे आणि N शेल हा SPD आणि F चा बनलेला आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे शेल्स हे वेगवेगळ्या सबशेल्सनी बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, के शेल ओनली S नी बनलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की असंच का आहे, के शेल फक्त S नीच का बनलेला आहे, L शेल हा S आणि P नीच का बनलेला आहे? तर त्यासाठी तुम्हाला थोडा पेशन्स ठेवावा लागेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. त्याचं डिटेल ओव्हरव्ह्यूज आपण आता समजून घेणार आहे. तर तुम्हाला क्लॅरिफिकेशन थोड्याच वेळामध्ये होईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा शेल्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग घेतलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक शेलची स्वतःची आपली कॅपॅसिटी आहे. बरोबर. माझी कॅपॅसिटी जर का म्हणजे कमी असेल आणि मी त्या कॅपॅसिटीच्या वरती काम केलं तर आय एम नॉट एबल टू डू एनिथिंग, राईट? सेम तशाच पद्धतीने प्रत्येक शेलची आपापली इलेक्ट्रॉन ठेवण्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे आणि त्याच्याच नुसार तो काय करत असतो, वर्क करत असतो. आणि शेलची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढेच सबशेलच्या कॅपॅसिटीचे लोक त्याच्यामध्ये काय होणार, बसू शकणार. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ आणि थोडंसं प्रॅक्टिकल वेनी आणि मॅथमॅटिकल वेनी सुद्धा समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, मी जसं सांगितलं होतं, के शेलची कॅपॅसिटी काढण्यासाठी 2n² हा फॉर्म्युला आहे आणि के हा न्यूक्लियसच्या फर्स्ट पोझिशन मध्ये असल्यामुळे n=1 असेल इन केस ऑफ के, राईट? तर के ची जी कॅपॅसिटी मॅक्झिमम इलेक्ट्रॉन आहेत ते किती आहे, 2 आहे. बरोबर. आणि एस जो ऑर्बिटल आहे किंवा एस सबशेल, ऑर्बिटलला आपण सबशेल सुद्धा म्हणतो. ऑर्बिटल म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन राहण्याची कॅपॅसिटी जिथे असते त्याला आपण ऑर्बिटल्स म्हणतो. एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे, ऑर्बिट आणि ऑर्बिटल सेम असतात का? याचं उत्तर नाही आहे, पण त्याचं जर आन्सर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट थ्रू नक्की सांगा. खूप इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला त्याचा आन्सर देईन. ठीक आहे. आता एस जो ऑर्बिटल आहे हा एकच ऑर्बिटल आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. ठीक आहे. एका ऑर्बिटलमध्ये, एका डब्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. त्याच्यामुळे के ची पण कॅपॅसिटी 2चीच आहे आणि एस मध्ये 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. म्हणून के शेल हा फक्त एस ऑर्बिटलनीच बनलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो के सेल्स मध्ये ओनली एस ऑर्बिटलच येऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एल शेल जो आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग इथे एस आणि पी 2 ऑर्बिटल्स बसतील, कारण एस ची कॅपॅसिटी 2ची आहे आणि पी ची कॅपॅसिटी 6ची आहे. कारण की पी जो आहे तो 3 ऑर्बिटल्सनी बनलेला आहे. याचं डिटेल ओव्हरव्ह्यू आपण पुढे बघणारच आहे. आणि अशाच पद्धतीने एम मध्ये SPD आहे. ओके.
हे आपण डिटेलमध्ये बघूया. पण पहिले एस कशाला म्हणतात, पी कशाला म्हणतात, ते दिसायला कसे आहेत ह्याबद्दलचं डिटेल समजून घेऊ. मास्टर्स लोकांच्या स्टुडंटला पण हे समजत नाही, त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर का एंट्रन्स एक्झामिनेशन तुमचं जर मेन एम असेल तर डेफिनेटली दिस विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल टू यू. सो कीप इन माइंड आणि कीप द ब्रीफ ओव्हरव्ह्यू हिअर. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल सबशेल्स SPDF असे सबशेल्सचे वेगवेगळे नावं आहेत. एस मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 राहू शकतात. ओके, द कॅपॅसिटी ऑफ एस सबशेल इज नथिंग बट द 2 अँड द शेप ऑफ एफ सबशेल इज स्पिरिकल. स्पेरिकल म्हणजे जो एसचा शेप असेल तो गोल असेल, राऊंड, राईट. त्याच्यानंतर पी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 6 राहू शकतात आणि ऑर्बिटल्स किती असतात, 3 ऑर्बिटल्स असतात, राईट. ऑर्बिटल्स कशाला म्हणतात, तर जिथे म्हणजे मी जसं सांगितलं इलेक्ट्रॉन रॅन्डमली कुठेच फिरत नाही, इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतात. पण ऑर्बिटल कशाला म्हणतात, जिथे इलेक्ट्रॉन राहण्याची मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे. कारण इलेक्ट्रॉन फिक्स ठिकाणी राहू शकत नाही, बिकॉज इलेक्ट्रॉनचं नेचर काय आहे, तो सतत फिरत राहणार. पण फिरत राहण्याची किंवा इलेक्ट्रॉन राहण्याची मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी, शक्यता तिथे आहे. बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल एखादा घोडा तो चालत आहे कंटिन्युअस, तर आपण कम्प्लीट वे मध्ये किंवा फिक्स मध्ये असं सांगू शकत नाही की त्याची पोझिशन इथेच आहे किंवा इथेच आहे. वी कॅन अज्युम द प्रोबॅबिलिटी, आपण त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता सांगू शकतो. त्याच पद्धतीने ऑर्बिटल्स आपल्याला हे सांगतात की द प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता इथे इलेक्ट्रॉन असण्याची असू शकते. त्याच पद्धतीने 6 इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटल्स मध्ये असतात आणि तिथे ऑर्बिटल्स किती आहेत, 3 आहेत. आणि याचा शेप कसा असतो पी ऑर्बिटल्सचा, हा डम्बेल शेप असतो. डंबल्स सगळ्यांना माहिती, सगळी लोक मॅक्झिमम जिम करतात. डंबल्स कशा असतात तशा पद्धतीचा शेप कशाचा आहे, पी ऑर्बिटल्सचा आहे. याचा शेप क्लोवर आहे, जो थोडासा कॉम्प्लेक्स आहे. कशाचा, डी ऑर्बिटलचा. याच्यामध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन्स राहतात आणि ऑर्बिटल्स 5 आहेत. तशाच पद्धतीने एफ ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन्स राहतात आणि त्याचा शेप हा कॉम्प्लेक्स आहे, क्रिटिकल आहे. आणि याच्यामध्ये ऑर्बिटल्स किती आहे, 7 ऑर्बिटल्स आहेत. डिटेलमध्ये समजून घेऊ. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं थोडंसं तुम्हाला सोपं जायला मदत होईल. म्हणूनच एकाच वेळेस तुम्हाला क्लिअर होईल असं नाहीये, मे बी कोणाला थोडंसं लेटही होऊ शकतं. एस सबशेल्स बद्दल डिस्कस करूया. की पॉइंट्स ऑफ एस सबशेल इज, शेप आहे स्पेरिकल, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं स्पेरिकल शेप आहे, जो असा आहे चार्ट मध्ये दिसतो. एकच ऑर्बिट राहतो, याच्यामध्ये ऑर्बिटल्स किती आहे, 1, आणि एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतात. ओके, एक्झाम्पल घेऊया. हायड्रोजनचं इथे दिलेलं आहे 1s1. 1s1. एस का बरं म्हटलंय, कारण की फर्स्ट एस सबशेल असल्यामुळे एस म्हटलेलं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे इथे एकच इलेक्ट्रॉन राहणार. फॉर एक्झाम्पल हेलियम, द हेलियम ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज नथिंग बट द 2 अँड 1s. एस सबशेल मध्ये जात असल्यामुळे इथे 2 इलेक्ट्रॉन फिल होणार. ठीक आहे. व्हेरी स्टेबल सबशेल, लोएस्ट एनर्जी असल्यामुळे हा स्टेबल आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम एस ची कॅपॅसिटी 3 आहे. हेलियम नंतर लिथियम आहे. आता लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3 आहे, पण इथे 1s3 राहू शकणार नाही. द रिझन बिहाइंड इज द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन एस ऑर्बिटल इज ओनली 2. दॅट इज वाय आपल्याला इथे 2s मध्ये जावं लागेल, शिफ्ट करावं लागेल, कारण त्याची जागा, त्याची लिमिट आता काय झालेली आहे, संपलेली आहे. तर अशाच पद्धतीने पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण याचा पाया शिकत आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला हेच सगळं ऑर्बिटल्स आणि सबशेल्स आणि त्याच पद्धतीने शेल्स याचं सगळ्यांचं काम असणार आहे. आता पी सबशेल बद्दल डिस्कस करूया. हा इंटरमिजिएट मधात राहतो, म्हणजे SPDF च्या हा मध्ये आहे. पी सबशेल्स हा 3 ऑर्बिटल्सने बनलेला आहे. पी सबशेल्सचा जो स्ट्रक्चर आहे तो डम्बेल शेप आहे. जसं जिम मध्ये डंबल्स असतात तशा पद्धतीने याचा डम्बेल शेप आहे. याच्यामध्ये ऑर्बिटल्स 3 आहे. स्पेसिफिक त्यांची नावं आहेत PX, PY आणि PZ. हाय PX, PY, PZ. PX म्हणजे हा एक्स पोझिशन वरती असणार, Y म्हणजे Y पोझिशन वरती आणि Z म्हणजे Z पोझिशन वरती. जसं मी तुम्हाला डायग्राम मध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे तशाच पद्धतीने. ओके, आणि ऑर्बिटल्स आपण अशा पद्धतीने मेन्शन करत असतो केमिस्ट्री लँग्वेज मध्ये. हा PX झाला, PY झाला आणि PZ झाला. ओके, आता इथे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतात, 6 बसू शकतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनलाही मेन्शन करण्याचं
केमिस्ट्री लँग्वेज आहे, जसं आपण आतापर्यंत याला नोट करत असतो किंवा करत राहतो आलोय. तर याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 6 असणार. ह्याच्या वरती पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन बसू शकत नाही, कारण त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. बरोबर. आणि एक्झाम्पल आहे ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, आता ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये 1s2 पहिले एस मध्ये जाणार, कारण आपण पहिले शिकत आलोय इनर ऑर्बिटल पहिले फिल होणार आहे आणि मग तो आउटर ऑर्बिटल कडे काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. मग इथे 2s2 मध्ये जाणार, 4 इलेक्ट्रॉन फिल झाले आणि मग 2p किती मध्ये जाणार मग हा 2p 4 5 6, म्हणजे आता 2च इलेक्ट्रॉन आपल्याकडे खाली राहिले, त्याच्यामुळे हा 2p2 कडे जाणार. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन काय होणार, फिल होत राहणार. आता 4 आणि 5 6, पण ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 8 आहे. तर इथे 6, म्हणजे इथे आपल्याला अजून किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याच्यामुळे हा 2p काय होईल, 4 होईल. द रिझन बिहाइंड इज द एंटायर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन इज 8. दॅट्स वाय 1s2 2s2 आणि 2p4, 4 5 6 7 8. त्याच्यामुळे रट्टा मारून आपल्याला केमिस्ट्री शिकता येणार नाहीये, कॉन्सेप्ट वाईजच तुम्हाला जावं लागेल. जसं आता माझं झालं होतं कन्फ्युजन, पण मला कॉन्सेप्ट माहित असल्यामुळे मी लगेचच तिथे त्याचं क्लिअर करू शकले. तर अशाच पद्धतीने इथे फॉलो हंट्स रूल. आता हंट्स रूल वगैरे काय आहे, सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. रूल्स नुसारच आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिल करायचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी, नाही तर आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होऊ शकतो, रॉंग होऊ शकतो. पुढे प्रोसीड करू डी ऑर्बिटल्सकडे. तर डी ऑर्बिटल्सचा ऍडव्हान्स ऑर्बिटल आहे हा, याचा क्लोवर लीफ सारखा एक शेप आहे. पी ऑर्बिटल्स किती डी सबशेल जो आहे तो 5 ऑर्बिटल्सनी बनलेला आहे, त्याचे सुद्धा स्पेसिफिक नावं आहेत, ती पण आपण इथे शिकणार आहे. डी सबशेल्स किती ऑर्बिटल्सनी बनलेला आहे, 5 ऑर्बिटल्सनी बनलेला आहे. आणि 5 ऑर्बिटल्स असल्यामुळे मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. कशा पद्धतीने ऑर्बिटल्स फिल होतात ते पण आपण इथे समजून घेऊ. 1 2 3 4 आणि 5. डी ऑर्बिटल DXY, DYZ, DZX, DX2Y2, DZ2. दीज आर दी ऑर्बिटल नेम. आणि 5 असल्यामुळे इथे इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीने फिल होणार, एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, तर 5 ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ डी ऑर्बिटल इज 10. ओके, द नेम ऑफ दॅट ऑर्बिटल इज DXY, DYZ, DZX, DX2Y2 आणि DZ2. याचे स्ट्रक्चर पण इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेले आहेत, तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. ओके, इलेक्ट्रॉन्स फिल्ड्स कसे होतात, एक्झाम्पल आहे 3d6, 3d10, 4s1. जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ डिटेलमध्ये आपण याला समजून घेऊ. डी म्हणजे पूर्ण ट्रान्झिशन मेटल्समध्ये डी ऑर्बिटल्स आपल्याला यूज होत असतात. आणि एफ ऑर्बिटल्स कसे आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याचं. एफ ऑर्बिटल्स मध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स 7 असतात, त्याच्यामुळे मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ एफ इज 14, बिकॉज 7 × 2 14. एक ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये 7 ऑर्बिटल्स असल्यामुळे 14 इलेक्ट्रॉन फिल होणार आहेत. राईट, येस. तर शेप आहे व्हेरी कॉम्प्लेक्स, ऑर्बिटल्स आहेत 7, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 14 होणार आणि त्याची पण अशा पद्धतीने फिलिंग असणार आहे. तर अशा पद्धतीने एफ ऑर्बिटल हा लॅन्थनाइट आणि ऍक्टिनाइट एफ ब्लॉक मध्ये पूर्णपणे यूज होतो. तर अशा पद्धतीने आपण सबशेल्स शिकलो. तर सबशेल्स म्हणजे काय, तर शेल्सला फर्दर कॅटेगराईज केलं जातं सबशेल्सनी, आणि सबशेल्स हे वेगवेगळे असू शकतात. आता थोडंसं इथे ब्रीफ ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला डिटेल समजेल. सबशेल्स म्हणजे पार्ट ऑफ शेल्स आहेत. शेल्स म्हणजे काय, KLMN शेल्स आहेत. ठीक आहे, आता थोडंसं अजून क्लिअर वे मध्ये तुम्हाला सांगते की इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात आणि इलेक्ट्रॉन मूव्ह करण्याची आपली स्पेसिफिक पोझिशन आहे, आणि त्या पोझिशनला जेव्हा ते मूव्ह करत असतात तर KLMN शेल्स मध्ये ते मूव्ह करतात, पण त्याच्यामध्ये पण सब कॅटेगराईज त्याला केलेलं आहे. ठीक आहे, के हा S ऑर्बिटलनी बनलेला आहे, S आणि P ने बनलेला आहे, SPD ने बनलेला आहे, आणि हा SPDF ने बनलेला आहे. कॅल्क्युलेट करून बघू शकता. के ची नंबर ऑफ मॅक्झिमम टोटल इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 2 आहे, S ची पण 2 आहे, L ची 8 आहे आणि S ची 2 आणि याची 6 असल्यामुळे टोटल किती येणार, 8 येणार. M ची किती आहे, 16 आहे.
बरोबर. हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय मी, कुठूनही पाठ किंवा घोकंपट्टी करून तुम्हाला सांगत नाहीये. हे सगळं कॉन्सेप्ट वाईज मागच्या सेशनमध्ये आपण बघितलंय. SPD, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन एस इज 2, पी इज 6 आणि डी इज किती? 5 असतात, त्याच्यामुळे 10. 10 16 17 18 अशा पद्धतीने एम मध्ये किती जाणार? 18 जाणार. राईट? येस. तर तशा पद्धतीने येस इथे 18 येणार. येस. आणि त्याच्यानंतर ना एन मध्ये एस पी डी आणि एफ जाणार. तर तुम्ही बघितलं असेल एन मध्ये कॅपॅसिटी किती आहे? 32 ची आहे. तर ह्या सगळ्यांची जी टोटल येईल मॅक्झिमम इलेक्ट्रॉन फिलिंगची ती 32 येणार. फॉर एक्झाम्पल एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. आता इथे कॅल्क्युलेट करा तुम्ही. 10 10 + 10 20, 26. त्याच्यानंतर हा 26 आणि 4 30 आणि हा 2 32. तर अशा पद्धतीने एंटायर टोटल ऑफ एन एन शेल अँड SPDF सब शेल इज 32. तर अशा पद्धतीने शेल्सला सबशेल मध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि सबशेल्स हे शेल्स मध्ये ऍड होऊ शकतात. डिफरंट सबशेलचा मिळून शेल झालेला असतो. म्हणजे काय की के इज इक्वल टू एस सबशेल, एल इज इक्वल्स टू एस आणि पी सबशेल. अशा पद्धतीने एन पर्यंत वेगवेगळे सबशेल्स त्याच्यामध्ये काय होतात? ऍड होतात. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण SPDF ह्या सबशेल्सचा विचार करतो, म्हणजेच ऑर्बिटल्सचा विचार करतो. ऑर्बिट म्हणजे फिक्स, ऑर्बिटल्स म्हणजे इलेक्ट्रॉन हे एका मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी मध्ये कुठेतरी फिरत असतात, त्यालाच आपण ऑर्बिटल्स म्हणतो. इझी वे कशी आहे रिमेंबर करण्याची? इथे बघा, एस मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2, 6, 10 आणि 14. शॉर्टकट 2, 6, 10, 14 इंक्रीज बाय 4. 4 4 काय होत आहे? इंक्रीज होत आहेत. तर अशाच पद्धतीने हा खूप इम्पॉर्टंट लेक्चर होता आजचा. ज्यांना सबशेल समजला असेल त्यांनाच समजू शकतो तो, ज्यांना शेल समजलेला आहे. तर शेल्स म्हणजे KLMN, these are the shells and SPDF are the subshells. And subshells is nothing but the part of shells, right? And shells are further divided into subshells known as SPDF, and subshells is also known as orbitals. What is the meaning of orbital? The maximum electron finding capacity इज नोन ॲज ऑर्बिटल्स. तर अशा पद्धतीने शेल्स आणि सबशेल आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी कशी असते हे तर काढता आलं, पण ते फिल कसे करायचे ह्याच्यासाठी काही सायंटिफिक रूल आहे. सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे रूल्स काढलेले. त्याचा हंट्स रूल, अफवाव रूल्स आणि अजून वेगवेगळे रूल. ते रूल बघितल्यानंतरच आपल्याला इलेक्ट्रॉन फिलिंग करता येईल आणि त्यानंतरच आपल्याला करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल आउट करता येणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रूल्स कसे आहेत आणि प्रत्येक सायंटिस्टचं म्हणणं काय आहे आणि त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने ऑर्बिटल्स मध्ये फिल होत असतात. आणि त्यानंतरचा आपला क्लास होईल तो असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा एंटायर केमिस्ट्रीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण इथूनच पूर्ण प्रॉपर्टीज आणि सगळ्या गोष्टी डिराईव्ह होत असतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक एंट्रन्स एक्झाम मध्ये विचारल्या जाणारच आहे. त्यामुळे हे कॉन्सेप्ट आत्ताच समजून घ्या. नसेल समजले तर परत एकदा जाऊन बघा. नवीन व्हिडिओ सोबत लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत कॉन्सेप्ट शिकत राहा आणि काही डाऊट असतील तर फ्रीली आमच्यासोबत शेअर करत राहा. थँक्यू.